नमस्कार, मी विश्वास दसाळ. भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे या गावाच्या शिवारामध्ये सप्तमेश्वर महाराज या देवस्थानाचा आता जीर्णोद्धार होतोय. दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढू लागलेली आहे आणि जे मंदिर कधी काळी या ठिकाणी जमीनदोस्त होतं ते आता उभारणीत पुढे येत आहेत. एकंदरीत या ठिकाणी काही मंडळी आहेत. हे मंदिराचं जीर्णोद्धार कसा झालेला आहे आणि इथं सुरुवात कशी झालेली आहे? हे मंदिराचं पहिलं एक नागराला पिंड लागली, त्यानंतर इथं पत्राचं शेड केलं. पत्राच्या शेड नंतर एक अशी कल्पना सुचली की सप्ताह उभा करा आणि त्या सप्त्यातून देणगी झाली. देणगीतून हे मंदिराचं काम पूर्णत्वास आलं. नागराला पिंड कधी लागली होती ही एकंदरीत? ही नागराला पिंड एक 20 वर्षापूर्वी नागराला पिंड लागली होती. हे शेतकरी ह्या ज्या शेताचे मालक आहे हे त्या पिंडीबद्दल माहिती सांगू शकतात, तेवढं आपल्याला सांगता येणार नाही. तुमची ही जमीन आहे, माझ्या माहितीची ही जमीन काही तुम्ही 5 का 10 गुंठे देवस्थानासाठी दिलेली आहेत. पिंड कधी लागली होती आणि नागर कोणता होता? 2000च्या पिरियड मध्ये बैलाचा नागर होता, त्या नागरेला लागलं, ते उकरून पाहिलं तर त्याच्यात मग ते देवाचं रूप दिसलं त्याच्यात. बरं, त्यावेळेस काय बाद झाला होता? त्यावेळेस तुम्हाला असं काय वाटलं होतं? तिथे ते देवाच्या आकाराचंच जे वावरात कुठेही दगड नाहीये, ते एकमेव दगड निघला, त्याच्यावर ते महादेवाच्या लिंगासारखं ते आहे दगडावर. कधी निघलं होतं हे? 2000 मध्ये म्हणजे महिना वर्ष काही असं काही असं ते म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये नागाट करत होतो उन्हाळ्याचं, त्या पिरियड मध्ये लागलं होतं. नाव काय तुमचं? सांडू ठोंबरे. हे यांनी या मंदिरासाठी 10 गुंठे आपली जमीन दिलेली आहेत आणि आपल्या सोबत काही गावातले मंडळी आहेत. या ठिकाणी बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी 10 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. या गावचे एक ज्येष्ठ नागरिक कृष्णा ठोंबरे यांनी एक संवाद साधलाय. साहेब, आमच्या गावात तुम्ही एक शब्द दिला होता की सभागृहाला 10 लाख रुपयाचं सभागृह दिन निधी देईन, तर त्या फोनवर आज इथं माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि माजी मंत्री दानवे यांनी उद्घाटन करून नागरिकांना संबोधित केलेलं आहे. काय सांगाल? एक कॉल आणि सभागृह भेटलं. ओके, काम झालं. येस, सभागृह 100% देणार आहे दादा आणि आज उद्घाटन झालं. 100% काम होणार आहे. लेटर दिला या ठिकाणी जे वारकरी संप्रदायामध्ये नेहमीच अग्रेसर असतात असे व्यक्ती श्रीराम महाराज सोरमारे, तुम्ही यामध्ये दरवर्षी तुमचा पुढाकार असतो. काय सांगाल? सप्ताह तुम्ही उभा केला, या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करतात. आता या मंदिराचं जीर्णोद्धार सुरुवात झालेली आहे. दिवसेंदिवस इथं भाविक वाढत आहेत. काय एकंदरीत भावना काय आहे आणि पुढची वाटचाल कशी असेल? गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धर्माचे पालन करणे, पाखंड करणे, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवा नाम. चालू असलेल्या सप्तमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये अनादी कालापासून अचानकपणे येथील या आमचे सांडूभाऊ ठोंबरे यांच्या शेतामध्ये या भगवंताचा अवतार जागृत झाला आणि त्यांच्या नागरिकी करता वेळी त्यावेळेस त्यांच्या नागरिकीच्या वेळी ज्या परमेश्वराच्या जी पिंड आहे ती पिंड त्या नागाटीला लागली आणि ती त्यांनी वर उघडी करून या ठिकाणी भगवंताची सेवा केली आणि तो आज दिवस या महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं बऱ्याचशा वर्षापासून त्यांचा हेतू होता. आज या ठिकाणी काहीतरी हरिनामाचं कार्य व्हावं, धर्माचं पालन व्हावं, यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या वतीने, पंचक्रोशीच्या वतीने या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आणि सप्तमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये हा चालू असलेला 5 वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह आजही या ठिकाणी भरपूर असं मोठं अन्नदान आणि समाज या ठिकाणी या भगवंताच्या कार्यासाठी जमा होतो. हे संस्थान अतिशय थोड्याशा दिवसामध्ये अतिशय चांगलं उदयाला आलेले आणि या संस्थांच्या सप्तमेश्वर भगवंतामुळे अनेक लोकांच्या भावना भाव अतिशय निश्चयपणे या सप्तमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आहे, त्यांच्या दैवतावरती आहे. म्हणून या ठिकाणी अतिशय लाखो गिनतीनं समाज या ठिकाणी येतो आणि निर्विघ्नपणे हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या मोठ्या उत्साहानं पार पडतो. एवढंच माझ्या वतीने सांगतो. खर तर हे जे मंदिर आहे, तुम्हाला हे मंदिर मी सांगतोय, केदरखेडा ते भोकरदन या रस्त्यावर अवघ्या जवखेडा फाटीपासून काही एक किलोमीटर अंतरावर
हे मंदिर आहेत. हे मंदिर बनवलेलं म्हणजे जी मूर्ती आहेत, महादेवाची जी पिंड आहेत, ही काही बनावट नाही, ती आहे तीच म्हणजे स्वयं याच्यात जमिनीतून निघलेली मूर्ती आहेत. ती बघण्यासारखी आहेत. खरं तर या ठिकाणी मी तर पुन्हा एक आपण ही जी मूर्ती निघली तेव्हापासून तुमच्या उत्पन्नामध्ये किती वाढ झालेली आहे? उत्पन्नाची वाढ चांगली झालेली आहे. दरवर्षी उत्पन्न चांगला होतं. गहू असतो, मका असती, कापूस असतो. हे शेतकरी आहेत, ही जी देवाची पिंड निघलेली आहे तेव्हापासून या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे आणि ते सुखी समाधानी आहेत. पण हे विचार करता त्यांनी या देवस्थानासाठी 10 गुंठे जमीन पण दिलेली आहे. आपण भोकरदनला जात असताना किंवा भोकरदन येत असताना जवखेडा फाटी जवळून 1 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहेत. ज्यांना ज्यांना या रस्त्यावरून प्रवास करत असताना जर दर्शन घ्यायची इच्छा झालीच तर या ठिकाणी हे मंदिर आपण एक वेळेस नक्की बघा, ही अपेक्षा आहे. मी विश्वास दसाळ, मराठवाडा मीडिया, भोकरदन.